मित्रो जय भीम. मी आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायला या ठिकाणी आलेलो आहे. मी ज्यांच्याविषयी बोलतोय ते चित्रपट कर्मचारी, चित्रपट कलावंत यांच्या संदर्भात. अतिशय भयानक वास्तव या चित्रपट क्षेत्रात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या कलावंतांचं मी जवळून पाहिलं. सध्या तिथे या फिल्म इंडस्ट्रीमध्ये संबंधित असल्यामुळे या ज्युनियर आर्टिस्टबरोबर मी एक त्यांचा सहकलाकार म्हणून काम करतो. गेल्या अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीत काम करत असल्यामुळे शोषण कुठे कसं होतं याची जाणीव असल्यामुळे या क्षेत्रात आल्यानंतर काही गोष्टी मला निदर्शनात आल्या. अतिशय भयानक परिस्थितीला सामोरे जाताना हा चित्रपट नगरीतला कलावंत मी पाहिला. अतिशय भयानक प्रकारचं शोषण होतंय त्यांचं. कारण देशामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही किंवा कलेची आवड म्हणून एका बाजूला रोजगार नाही आणि एका बाजूला कलेची आवड म्हणून हे तरुण ते वयोवृद्ध सगळ्याच प्रकारचे आमच्या भगिनी असतील, बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, काही हाडाचे कलावंत, काही आवड म्हणून, काही रोजगार नाही म्हणून या चित्रपट नगरीत लाखोंच्या संख्येने काम करताना दिसत आहेत. यांची कामाचा तास किती तर जवळजवळ 12 घंटे, कधी 13 घंटे होतात, कधी 14 घंटे होतात. या चित्रपटाच्या टीव्ही सिरियलच्या शूटिंग असतात कुठे कुठे तर मुंबईमध्ये गोरेगाव फिल्म सिटीमध्ये दादासाहेब फाळके चित्रपट नगरी, मालाड, मड, मालवणी, कांदिवली, चांदिवली, मेरा रोड, नायगाव, कर्जतमध्ये इंडी स्टुडिओ, पनवेल, स्वप्नानगरी, ठाणे, घोडबंदर रोड, वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईच्या सगळ्या परिसरामध्ये चित्रपट आणि टीव्ही सिरियलच्या शूटिंग होतात. पण या क्षेत्रामध्ये काम करणारा एकाच ठिकाणचा हा कर्मचारी आहे का, हा ज्युनियर आर्टिस्ट आहे का, तर तसं नाही. या टीव्ही सिरियल आणि सिनेमामध्ये काम करणारा जो ज्युनियर आर्टिस्ट आहे जवळजवळ 12 घंटा काम करतो. या 12 घंट्याच्या ड्युटीसाठी नायगावाला असेल, मीरा रोडला असेल, मडला असेल, गोरेगावला असेल, तो कर्जतवरून येताना दिसतो, तो खालापूरवरून येताना दिसतो, तो भिवंडीवरून येताना दिसतो, कल्याणावरून येताना दिसतो, पनवेलवरून येताना दिसतो, बदलापूरवरून येताना दिसतो. म्हणजे इथे बांधव आहेत त्याच्याप्रमाणे भगिनी देखील आहेत. सगळ्यांना सकाळी 3 वाजता 6चा कॉल टाईम असेल ना, जवळजवळ 3च्या अगोदर उठावं लागतं, झोप अर्धवट सोडून. एकतर मुंबई शहरामध्ये आपण सगळेच काही 8 वाजता झोपत नाही कोणी. सगळ्यांची झोप खऱ्या अर्थानं 11च्या नंतर सुरू होते, कोणी 12 वाजता, आणि परत सकाळी 3च्या अगोदर उठायचं. 6चा कॉल टाईम असतो शूटिंगचा, तर 6च्या कॉल टाईमसाठी 4 वाजता बाहेर पडल्यानंतर 6चे 7 देखील होतात, कारण 4च्या अगोदर गाड्याही नसतात एवढ्या लांबून येण्यासाठी. कधी 8चा कॉल टाईम असेल, कधी 7चा कॉल टाईम असेल. 6चा असेल तर संध्याकाळी 6, 7, 8 वाजता सुटायला, 8चा असेल तर 9 पण वाजतात, 10 पण वाजतात. मागे पुढे कधी किती वेळ होतो. म्हणजे ते 12 घंटे आणि येण्या जाण्याचे 4-4, 8 घंटे, जवळजवळ 20 तास ते 21 तास हा माणूस काम करतो. घरी राहतो किती वेळ आणि झोपतो किती वेळ. मग आज काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कंटिन्युटी असेल तर काम करू शकतो का, ही अडचणच असते. आणि एक दिवस काम केल्यानंतर पूर्ण थकून भागून घरी येतो. ज्या माझ्या भगिनी या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांची लहान लहान मुलं असली, ती लहान मुलं झोपलेली असताना यांना घर सोडावं लागतं.
पण हे सगळं काम करण्यासाठी नेमकं ह्या चित्रपट कलावंतांना, ज्युनियर आर्टिस्टला पगार किती मिळतो? 500-600 रुपये. कोणी कोऑर्डिनेटर 500 देतो, कोणी 600 देतो. गेल्या वर्षी तर 400 देणारे लोक होते. देशातल्या म्हणजे आपल्या लोकांचा आनंद मिळवण्यासाठी, लोकांना आनंद मिळवण्यासाठी जो हा पडद्यावर कलावंत राबतो, तो किती दुःखी असतो हे मी जवळून पाहिलं. अत्यंत भयानक वास्तव आहे हे चित्र. कोण आहे यांच्या कलावंतांच्या पाठी? काय प्रोडक्शनवाल्यांकडून जास्त पेमेंट मागितलं तर मिळणार आहे का? नाही मिळत. कारण प्रोडक्शनवाले कॉर्डिनेटरला काम देतात. कॉर्डिनेटरला किती मिळतात माहिती नाही, पण या ज्युनियर कलावंतांपर्यंत फक्त 500, 600, 700 मिळतात. 700 वगैरे फार क्वचित ठिकाणी मिळतात, 800 क्वचित ठिकाणी मिळतात. नाहीतर 500 आणि 600 ठरलेले असतात. मग जाण्या येण्याचा खर्च, रिक्षाचा खर्च, वेळेवर पोचावं लागतं. रात्रभर जागरण झालेलंच असतं. पूर्ण ट्रेसमध्ये असतो हा कलावंत. कारण रोजगारच नाही बाहेर ना. देशाच्या सत्ताधाऱ्याने कामगार कायदे मोडून काढले. कामगार बेचिराग झालेला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे कलावंत म्हणून पण नव्हे आहेतच, पण कलावंत नसणारे देखील आवड म्हणून येणारे आणि रोजगार नाही म्हणून रोजगारासाठी येणारे या क्षेत्रामध्ये अनेक लोक काम करत आहेत. मग यासाठी आपल्या पोटासाठी काम करायला हा ज्युनियर आर्टिस्ट वेगवेगळ्या विभागातून एवढे झोपेचा सत्यानाश करून शरीराला यातना देत या चित्रपट नगरीत येतो लोकांना आनंदी ठेवण्यासाठी आणि आपल्या टिचभर पोटासाठी. मग तिथे अशा प्रकारचं हे शोषण होतंय. ज्या दिवशी काम त्या दिवसाचा पगार, इतर वेळेचं काय? भविष्य निर्वाह निधीचं काय? एक मान्यताप्राप्त ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशन सोडली, त्यांचे 1200 रुपये पर डे आणि जसे तास वाढतील तसे त्यांचे पैसे वाढतात. पण ह्या असंघटित कामगारांचं नेमकं काय? शासनाचं लक्ष आहे का यांच्याकडे? अत्यंत भयानक वास्तव मी हे जवळनं चित्रपट नगरीतल्या ह्या ज्युनियर आर्टिस्टचं पाहिलं. असंघटित कामगार एकत्र नसल्यामुळे खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणाने जो लढणाऱ्याने लढला पाहिजे होता, तो न लढल्या कारणानं हा ज्युनियर आर्टिस्ट देशोधडीला जाताना दिसतोय. काही लोकांना लवकर आजार पण येतात, कारण जागरणाचा हा जो प्रकार घडतो, हे काम करताना जागरणाचंच काम असतं. कधी नाईट शिफ्ट असतात. कारण ह्या ज्युनियर आर्टिस्टसाठी ज्या ठिकाणी लांबून येणाऱ्या कलावंतांसाठी, आता समजा पुण्यातून येणारे कलावंत आहेत, कुठे? मुंबईसारख्या चित्रपट नगरीत. मुंबईचा माणूस आणखी लांब फार वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, म्हणजे कर्जतपासून ते विरारपर्यंत हा सगळा प्रवास करत फार गंभीर परिस्थितीला सामोरं जाते. त्या ठिकाणी त्याची राहायची सोय नसल्यामुळे त्याला घरातून येऊन जाऊन काम करावं लागतं. मला वाटतं हे ज्युनियर आर्टिस्टचं एक प्रकारचं शोषण होतंय. पोटासाठी काम करतो हे ठीक आहे, पण कामगार कायदे शासनाने मोडीत काढल्यामुळे यांच्या पाठीशी खंबीर असा कामगार कायदा राहिलेला नाही. कारण हे सरकारलाच नको आहे असं निश्चितपणे दिसतंय. ज्याप्रमाणे सरकारी उपक्रमांचं खाजगीकरण होतंय आणि भांडवलशाहांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही सरकारचा, वचक नाही सरकारचा, तसाच वचक चित्रपट नगरीत जे प्रोडक्शनवाले काम करतात त्यांच्यावर वचक नाही. प्रोडक्शनवाल्याने ह्या ज्युनियर आर्टिस्टची खऱ्या अर्थानं काळजी घेतली पाहिजे होती, पण त्यांच्याकडून तसं दिसत नाही. मग अशा वेळेला निश्चितपणानं या चित्रपट नगरीतल्या काम करणाऱ्या कामगारांचं पुढे होणार कसं
ह्या अत्यंत महत्त्वाची आणि भयानक समस्या समोर दिसते आहे. वय झाल्यानंतर, वय व्हायच्या अगोदरच या क्षेत्रात काम करणारा कामगार पूर्ण थकून जातो, शरीराला लवकर थकून जातो, आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर तो उघड्यावर पडतो. अत्यंत भयानक परिस्थितीला सामोरं जातो ह्या चित्रपट कलावंत, ज्युनियर आर्टिस्ट. मी चित्रपट नगरीतल्या या ज्युनियर आर्टिस्ट काम करणारे जे ज्युनियर आर्टिस्ट आहेत त्यांना विशेष आवाहन करेन, आपण सगळ्यांनी मिळून संघटित झालं पाहिजे. संघटित होऊन शासनाकडे लढूया. शासनाला आवाहन करेन, आपण या ज्युनियर आर्टिस्टची दखल घेतली पाहिजे. माथाडी कामगारांच्या ज्याप्रमाणे जो कायदा लावलात, तिथे काम करणारा जो माथाडी कामगार आहे त्यांच्यासाठी नियमन केलं, तशाच प्रकारचा या चित्रपट नगरीत काम करणाऱ्या कलावंतांसाठी नव्याने कायदा निर्माण करावा. आमच्या वतीनं भविष्यात एक ड्राफ्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासनाकडे कामगारांच्या समस्या मांडल्या जाणार आहेत आणि म्हणून कामगारांना, चित्रपट नगरीतल्या ज्युनियर आर्टिस्टना मी विनंती करेन, आपण सगळ्यांनी संघटित होऊया. आपल्या हक्क आणि अधिकारासाठी आपण लढूया. आपल्या वतीनं जे कामगार हिताचे कायदे आहेत, ते कायदे बनवण्यासाठी लढा देऊया. शासनाच्या पुढे खऱ्या अर्थानं न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी आम्ही संघटित होऊया. माझा नंबर आहे 9594219939. पुन्हा एक नंबर घ्या, 9594219939. विश्वनाथ पवार. जय भीम.